Next point is numerical solution chapter is solution of the simultaneous equation. Solution of simultaneous equation. Now in previous two lectures we have found out the root of the given algebraic equation. Okay, root find out करण्यासाठी आपण three methods बघितल्या. Okay, bisection method, Newton-Raphson method. Okay, आणि आता हे आहे solution of the simultaneous equation means you have to find out the values of the x, y and z in the from the three equations. Okay, so ह्याच्यामध्ये पण तुम्ही three methods बघणार आहे. So first जी मेथड आहे ती आहे गॉस elimination method. सेकंड जी मेथड आहे ती आहे जॅकोबी इटरेशन and थर्ड जी आहे ती आहे गॉस सीडल मेथड. ओके, सो प्रीवियस थ्री मेथड्स मध्ये आपण काय काय बघितलं, रेग्युलर फाल्सी, न्यूटन रॅप्सन आणि बायसेक्शन. पण त्याच्यामध्ये आपण आपल्याला ओनली वन इक्वेशन दिलं होतं आणि त्याचे आपण रूट फाइंड आउट केलं. ओके, हियर three equations are given to you and from that you have to find out the value of the x, y and z. Okay, so first we will start with the Gauss elimination method. GAUSS, Gauss elimination मेथड. ओके, सो ही डायरेक्ट मेथड आहे, ह्याचे असे काही रूल्स वगैरे नाहीये. डायरेक्टली आपण जसे इन जनरल इक्वेशन सॉल्व्ह करतो तसंच आहे. सो बघा, डायरेक्टली त्याचे काही रूल्स वगैरे नाही. डायरेक्ट मी तुम्हाला एक्झाम्पलनी एक्सप्लेन करते. डायरेक्ट मेथडच आहे ही. सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन बाय गॉस एलिमिनेशन मेथड. ओके, एकदम इझी बघा. फर्स्ट एक्झाम्पल आहे x + 2y plus 3z is equal to 14. Second, 3x plus 2y plus x plus 2y plus 3z is equal to 14. Second equation, 3x plus y plus 2z is equal to 11. Third, 2x plus 3y plus z is equal to 11 again. ओके, सो जे इक्वेशन दिलेले त्याला इक्वेशन नंबर पहिल्यांदा टाकून घ्यायचे. ओके, नाउ आता नेक्स्ट काय करायचं, बाय ऑब्झर्वेशन और बाय द इन्स्पेक्शन तुम्हीच इक्वेशन्स बघायचे आणि पहिल्यांदा झेड इलिमिनेट करायचा इक्वेशन मधून. ओके, सो तुम्ही दोन अशी इक्वेशन फाइंड आउट करायचे ज्याच्यामधून तुम्ही झेड काढून टाकलेला असेल. ओके, सो पहिल्यांदा काय करायचं बघा, झेड काढून टाकायचं इक्वेशन मधून. सो पहिल्यांदा आपण करूया. इथे बघा, इथे 2z आहे. सेकंड इक्वेशन, सेकंड आणि थर्ड बघू. ओके, फर्स्ट काय करायचं, रिमूव्ह करायचं बाय इन्स्पेक्शन. म्हणजे हे तुमच्या ऑब्झर्वेशन वरती डिपेंड आहे, ह्याला कोणताही रूल नाहीये. ओके, सो जर सेकंड आणि थर्ड इक्वेशन मधून जर आपल्याला झेड काढायचा असेल तर इथे आपल्याला 2z आलं पाहिजे, बिकॉज इथे 2z आहे ना, मग इथे पण 2z आलं पाहिजे. ओके, थर्ड इक्वेशनला, आणि इथे प्लस प्लस साइन आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन 2 मधून थर्ड जे इक्वेशन आहे हे सबट्रॅक्ट करावं लागेल आफ्टर मल्टिप्लाइंग इट बाय 2, बिकॉज इथे 2z आला पाहिजे. ओके, काय करायचं पहिल्यांदा, बाय इन्स्पेक्शन किंवा बाय ऑब्झर्वेशन इलिमिनेट z फ्रॉम इक्वेशन 2 and 3 बाय इक्वेशन 2 minus 2 into इक्वेशन 3. आता इक्वेशन 2 मायनसच का केलं, बिकॉज इथे दोन्हीकडे प्लस प्लस साइन आहे. सो एक प्लस एक मायनस असेल तरच कट होईल. ओके, प्लस इथे इक्वेशन 3 ला इंटू 2 का केलं, बिकॉज इथे 2z पाहिजे तेव्हा z कट होईल. ओके, सो हे केल्यानंतर आपलं जे इक्वेशन 2 आहे ते ऍज इट इज लिहायचं. पहिले 3x plus y plus 2z is equal to 11. This is equation 2. आता त्याच्यातून सबट्रॅक्ट करायचं 2 into इक्वेशन 3. सो 2 नी मल्टिप्लाय करायचं इच टर्मला इक्वेशन 3 च्या. सो इथे आला 4x, इथे आला 6y, इथे आला 2z equal to 22. आणि आपण सबट्रॅक्ट करतोय, सबट्रॅक्ट केल्यामुळे सगळ्यांच्या साइन काय होणार, चेंज होणार.
सो आता हा +2z -2z गेला. इथे काय राहिलं 3x - 4x. काय राहिलं 3x मधून 4x गेला -x +y -6y. बरोबर. सो इथे काय राहिलं -5y आणि इथे काय आलं -11. सगळीकडे मायनस मायनस आहे, सो आपण प्लस करू शकतो. ऑल टर्म्स मायनस आहे, सो त्याला प्लस करू शकतो आपण. सो हे झालं आपलं आता इक्वेशन नंबर 3 झालेले आहेत. आता इक्वेशन नंबर 4. ओके, आता आपण काय केलं, बाय द हेल्प ऑफ सेकंड अँड थर्ड इक्वेशन आपण एक इक्वेशन असं फाइंड आउट केलं ज्याच्यातून आपण झेड काय केलाय, रिमूव्ह केलाय. ओके, नाऊ आता आपण काय करूयात, इक्वेशन 1 आणि 3 चा यूज करून आपण परत झेड काय करू, इलिमिनेट करू. म्हणजे आपल्याला काय मिळेल, अजून एक इक्वेशन मिळेल ज्याच्यामध्ये फक्त एक्स आणि वाय असतील. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ऑब्झर्वेशन. ह्याचे असे रूल्स नाहीयेत की जसं स्टेप्स आहेत, स्टेप्स होते आपला रूट फाइंड आउट करण्यासाठी, तशा स्टेप्स नाहीयेत. ओके, नाऊ आता नेक्स्ट, बाय इन्स्पेक्शन eliminate z from इक्वेशन 1 मायनस. आता बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 जर आपण घेतलं तर इथे 3z आहे आणि इथे पण इथे 3z यावं लागेल. मग आपल्याला काय करावं लागेल, -3 इंटू इक्वेशन 3. ओके, सो पहिल्यांदा इक्वेशन 1 ॲज इट इज लिहायचं, x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू 14. देन पहिले 3 इंटू इक्वेशन 3 करा. सो इथे आलं 6x प्लस 9y, 3 नी मल्टिप्लाय करतोय, प्लस 3z इक्वल टू 33. आणि आपल्याला सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन केल्यामुळे हे मायनस 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 होणार. प्लस 3z मायनस 3z गेलं, x मधून 5x मायनस 6x गेलं, -5x. इथे -7y. ओके, आणि इक्वल टू इथे आलं -19. 14 - 36 ऑल मायनस आहेत, सो ऑल प्लस होऊन जाते. सो दिस इज इक्वेशन नंबर 5. ओके, नाव आता हे मी रफ करते. नाव आता आपल्याकडे इक्वेशन 4 आणि 5 आहे ज्याच्यामध्ये फक्त काय आहे, y आहे. ओके, x आणि y आहे. नाव आता परत त्याच्यातून आपण एक एक इक्वेशन एक एक व्हेरिएबल काढून टाकायचं. सो आता बघा आपल्याकडे हे आहे इक्वेशन नंबर 4 आपलं. देन 5x प्लस 7y इज इक्वल टू 19. हे आहे आपले इक्वेशन नंबर 5. ओके, नाव आता पुढे काय करणार, आता आपण इन जनरल आहे. आता ह्याच्यातून बघा, आता हे तर तुम्हाला स्कूल लेवलला होतं 2 व्हेरिएबलचं. आता ह्याच्यातून x काढा किंवा y काढा, कसंही करा. ओके, सो आता बघा x आपण इझिली इलिमिनेट करू शकतो. ओके, 5y आणि 7y ह्याचं करण्यापेक्षा आपण इथे जर वरच्या इक्वेशनला 5 नी मल्टिप्लाय केलं आणि मग सबट्रॅक्शन केलं तर आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. सो आपण काय करणार, इक्वेशन 4 ला मल्टिप्लाय करू 5 नी. सो आपण काय करणार, बाय इन्स्पेक्शन remove x by performing equation 5 minus 5 into equation 4. बघा इथे 5x आहे ना, इथे 5x आणावं लागेल आपल्याला. सो आपण काय करणार, इक्वेशन 5 मधून मायनस करणार 5 इंटू इक्वेशन 4. मायनस का करणार, कारण दोन्ही प्लस प्लस आहे म्हणून. सो पहिल्यांदा इक्वेशन 5 राईट डाऊन करा, 5x प्लस 7y इज इक्वल टू 19. देन इक्वेशन 4 ला 5 नी मल्टिप्लाय केलं तर 5x प्लस 25y 5 नी मल्टिप्लाय केल्यावरती आणि 11 इंटू 5 55 आणि सबट्रॅक्शन करायचंय. सो ह्या साइन चेंज होणार. ओके, सो प्लस 5x मायनस 5x गेलं. नाव 7 मायनस 25. सो काय येईल बघा, अगेन ह्याच्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेटर ठेवा. 7 मायनस 25, सो इट इज मायनस 18y. and then 19 minus 55 it is minus 36. so minus minus plus होऊन जाईल. इथे येईल 80y 36. so y ची व्हॅल्यू काय येणार आता, 18 into 2 36. so y ची व्हॅल्यू काय आली, 2. so y ची व्हॅल्यू 2 आली. सो तुम्ही इक्वेशन 1 2 3 मध्ये नका टाकू. आता x इक्वेशन 4 मध्ये जर y ची व्हॅल्यू टाकली तर आपल्याला बरोबर काय मिळेल, x ची व्हॅल्यू मिळेल. ओके, नाउ पुट व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 4. ओके, सो x तसंच
y ची व्हॅल्यू काय आली 2, सो 5 into 2 is equal to 11, ही इक्वेशन 4 आहे. सो x plus 10 is equal to 11, x is equal to 11 minus 10. सो x ची व्हॅल्यू काय आली 1 आली. आता x आणि y ची व्हॅल्यू आलेली, सो आता हे काय होतं आपलं इक्वेशन नंबर 1 होता हा. ओके, सो आता ही जी व्हॅल्यू आहे x ची आणि y ची ती तुम्ही स्टार्टिंगचे इक्वेशन 1 मध्ये टाका, 2 मध्ये टाका किंवा 3 मध्ये टाका. ओके, तुम्हाला काय मिळेल z ची रिक्वायर्ड व्हॅल्यू मिळेल. ओके, नाउ पुट व्हॅल्यू ऑफ x and y इन इक्वेशन 1 मध्ये टाकू आपण. ओके, सो इक्वेशन 1 काय होतं बघा, x plus 2y plus 3z is equal to 14 होतं. सो x ची व्हॅल्यू काय आली आपली 1, 2 into y ची काय आली आहे 2 प्लस हा 3z तसंच इक्वल टू 14. सो 2 into 2 4, 4 plus 1 5 plus 3z equal to 14. सो 3z is equal to काय आलं 14 minus 5 किती आलं 9. 14 minus 5 9. ओके, and z काय आलं मग 3 3 जा 9. ओके, सो आफ्टर inspection or by the direct method, Gauss elimination method, आपल्याला काय मिळालं x ची व्हॅल्यू 1, y ची 2 आणि z ची 3. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल आता 2x plus 4y plus z is equal to 3. दिस इज इक्वेशन नंबर 1. डायरेक्टली मी लिहिते म्हणजे आपल्याला स्पेस ऑक्युपाय करता येईल प्रॉपर. इक्वेशन नंबर 2, then x minus y plus z is equal to 6, इक्वेशन नंबर 3. ओके, आता बघा 2x plus 4y plus z is equal to 3, 3x plus 2y minus 2z is equal to minus 2, x minus y plus z is equal to 6. तो पहिले z एलिमिनेट करा. आता मल्टिप्लाय वगैरे करण्यापेक्षा इथे z आहे ना, तर सरळ आपण इक्वेशन 1 मधून इक्वेशन 3 मल्टिप्लाय करू. ओके, सो बाय inspection to eliminate z, इक्वेशन 1 minus इक्वेशन 3. बघा इक्वेशन 1 minus इक्वेशन 3 दोन्हीकडे प्लस प्लस आहे ना, सो मायनस करायचं. सो इक्वेशन 1 काय 2x plus 4y plus z is equal to 3 minus x minus y plus z is equal to 6 आणि इथे मायनस केल्यामुळे हे सगळे प्लस मायनस मायनस होऊन जाणार. सो प्लस z मायनस z गेलं, 2x minus x x, 4 plus y, आता इथं प्लस झालं की नाही, सो प्लस 5y. ओके, आणि इथे काय झालं 3 minus 6 minus 3. सो हे असंच राहून द्या, सगळे मायनस नाही, काही प्लस काही मायनस आहे. सो ऍज इट इज. सो दिस इज इक्वेशन नंबर 4. ओके, नाउ बाय परफॉर्मिंग, आता अजून एक, आता आपण काय करूयात इक्वेशन 1 आणि 2 च करूयात. ठीक आहे, सो आता इथे बघा प्लस झेड आहे, इथं मायनस 2z आहे. ओके, सो आपण काय करू शकतो की इक्वेशन 1 ला 2 नी मल्टिप्लाय करून ऍड करू शकतो इक्वेशन 2 मध्ये. आता मायनस का नाही करायचं, बिकॉज एकाचं साइन मायनसच आहे ना, सो आपण जर परत मायनसच केलं तर मायनस मायनस प्लस होईल. ओके, सो आता काय करायचं, बाय परफॉर्मिंग 2 into इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. बघा इक्वेशन 2 पहिल्यांदा बघा 2 into इक्वेशन 1, 2 नी का मल्टिप्लाय केलं, बिकॉज इक्वेशन 2 मध्ये 2z आहे, सो इथे पण 2z यायला पाहिजे. सो इक्वेशन 1 काय मिळेल, 2 नी मल्टिप्लाय केल्यावरती 4x प्लस 8y प्लस 2z इज इक्वल टू 6. ओके, आणि प्लसच करायचं इक्वेशन 2 ऍज इट इज. सो खाली इक्वेशन 2 मी राईट डाऊन करून देते ऍज इट इज. बघा आता इथे ऑलरेडी मायनस 2z आहे म्हणून आपण मायनस नाही केलं. जर मी इथे मायनस केलं असतं तर इथे परत मायनसचं प्लस झालं असतं. सो प्लस 2z 4z झालं असतं, तर z इलिमिनेट झालाच नसतं. सो आता हे कट झालं. नाउ 4x प्लस 3x, आता आपण सम करतोय 7x, इथे काय आलं 10y. ओके, आणि 6 minus 2 काय आलं 4. ओके, नाउ दिस इज इक्वेशन नंबर 5. ओके, नाउ इक्वेशन नंबर आता इक्वेशन्स लिहून घेऊ आपण 4 आणि 5. x plus 5y equal to minus 3,
This is equation number 4. Okay, and then 7x. इक्वेशन नंबर 5 बघा काय आले आपलं, प्लस 7x प्लस 10y इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन नंबर 5. आता बघा x करा किंवा y करा, कोणताही कट करा. सो आता आपण काय करू शकतो, जर x करायचा असेल तर वरती आपल्याला 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथे काय करावं लागेल, इथं 10y येण्यासाठी जर y डिलीट करायचा रिमूव्ह करायचा असेल तर इथं 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कसंही सो आपण काय करूयात, xच रिमूव्ह करून टाकू. ओके, सो बाय परफॉर्मिंग इक्वेशन 5 मायनस आता 7 इंटू इक्वेशन 4 बघा 7x इथे यायला पाहिजे. सो इक्वेशन 4 ला मी 7 ने मल्टिप्लाय केलं आणि मायनस का केलं, बिकॉज प्लस प्लस आहे दोन्ही. ओके, सो पहिले आपण इक्वेशन 5 लिहिणार. ओके, देन इक्वेशन 4 ला 7 ने मल्टिप्लाय करणार. सो 7x देन 35y and then minus 721. ओके, नाउ सबट्रॅक्शन करायचे आपल्याला. सो हे प्लसचं मायनस होणार आणि हे प्लस होणार. सो 7x गेले, इथे काय राहिलं बघा, मायनस 25y 10 मायनस 35 मायनस 25 आणि इथे काय राहिलं 4 प्लस 21 काय आलं 25. ओके, सो प्लस मायनस हा मायनस होऊन जाईल. सो y ची व्हॅल्यू काय आली, -1 आली. 25 इकडे मल्टिप्लाय, इकडे आल्यावरती डिवाइड. ओके, नाउ पुट व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 4 मध्ये टाकली y ची व्हॅल्यू. सो x प्लस y काय आलाय -1. सो 5 इंटू -1, सो x -5 इक्वल टू -3. ओके, सो x काय येईल बघा, -3 प्लस 5 हा -5 इकडे आल्यावर. सो x ची व्हॅल्यू काय येईल 2. x ची व्हॅल्यू काय आली 2 आली. ओके, नाउ x आणि y च्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा. ओके, नाउ पुट x and y इन इक्वेशन 1 2 3. कशात पण करा, मी 1 मध्ये करते. सो x ची 2 आहे, सो 2 इंटू 2 4. y ची -1, सो 4 इंटू -1 -4 प्लस z तसंच इक्वल टू 3. 4 -4 गेलं, सो z ची व्हॅल्यू काय आली फायनल 3 आली. ओके, सो x ची व्हॅल्यू 2, y ची -1 आणि z ची 3. ओके, नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल. दिस इज गॉस एलिमिनेशन इज डायरेक्ट मेथड. ओके, नाउ नेक्स्ट आता बघा 4x प्लस y प्लस 2z. z आणि 2 मध्ये कन्फ्युज होऊ नका. 12 इक्वेशन नंबर 1. देन -x प्लस 11y प्लस 4z इज इक्वल टू 33. दिस इज इक्वेशन नंबर 2. देन 2x minus 3y plus 8z is equal to 20. This is equation number 3. Okay, now आता काय करा, कोणतंही इलिमिनेट करा. पहिले तुम्ही z केलं तरी चालेल, x केलं तरी चालेल, y फक्त एक एक व्हेरिएबल कमी करत जायचं. पण आता आपण जे यूज करतोय रूल त्यानेच पहिले z करा, मग तुम्हाला x y चे दोन इक्वेशन मिळतील, मग त्याच्यातून x करा, मग y मिळेल, मग तो परत रिव्हर्स पुट करत जा. ओके, सो आता बघा z इलिमिनेट करण्यासाठी कोणते पण दोन पहिले इक्वेशन घ्या कॉम्बिनेशन. सो 1 आणि 2 चं जर कॉम्बिनेशन घेतलं तर इथे 1 ला 4z आणावं लागेल. ओके, सो 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल आणि दोन्ही प्लस प्लस आहे. सो इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस किंवा इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 मायनस करावं लागेल. ओके, सो बाय परफॉर्मिंग इक्वेशन 2 मायनस 2 इंटू इक्वेशन 1. ओके, सो इक्वेशन 2 पहिले लिहून घ्या. कधी पण जो जास्तीचा कोएफिशियंट आहे ना ते इक्वेशन आधी घ्यायचं, बिकॉज आपल्याला इथे 4z आणायचे आहेत ना, सो तो आधी घ्या. ओके, सो इक्वेशन 2 पहिल्यांदा राईट डाऊन करून घ्या. -x प्लस 11y प्लस 4z इज इक्वल टू 33. ओके, नाउ 2 इंटू इक्वेशन 1 पहिले 2 नी मल्टिप्लाय करून घ्या इक्वेशन 1 ला. सो 8x येईल, इथे 2y, इथे 4z आणि इथे 2 इंटू 12 24. ओके, आता इथे आपल्याला मायनस करायचंय. ओके, मायनस का, कारण दोन्ही प्लस प्लस आहे. सो मायनस केलं तर हे मायनस होईल, हे मायनस होईल, हे मायनस. 4z प्लस 4z मायनस गेले, -x मायनस 8x मायनस 9x, देन 11 मायनस 2
2y plus 9y. Okay, now 33 minus 24. 33 minus 24, so it is again 9 plus 9 because 33 ला plus sign आहे. Now 9 आपण कट करू शकतो कॉमन काढून, सो राहिलं काय फक्त minus x plus y is equal to 1. This is equation number 1. Okay, now next आता 9 9 आहे ना, सो कट करू शकतो. Now आता आपण काय करू शकतो पुढे, minus x plus y equal to 1. This is equation number 4. Okay, now by performing, आता बघा 1 आणि 3 चं कॉम्बिनेशन घ्या. सो आता काय करावं लागेल, आता किंवा 2 आणि जर घेतलं तरी चालेल. ठीक आहे, सो 2 आणि 3 चं घ्या. सो आता काय करावं लागेल, z काढण्यासाठी इक्वेशन 2 ला 2 नी मल्टिप्लाय, बिकॉज इथे 8z आहे ना, सो इथे पण 8z आणावं लागेल. ओके, सो 2 नी मल्टिप्लाय करायचं इक्वेशन 2 ला आणि इक्वेशन 2 मायनस करायचं इक्वेशन 3 मधून. मायनस का करायचं, बिकॉज प्लस प्लस साइन आहे. सो आता काय करणार आपण, इक्वेशन 3 मायनस 2 इंटू इक्वेशन 2. ओके, सो पहिले इक्वेशन 3 राइट डाउन करून घ्या ऍज इट इज 2x minus 3y plus 8z is equal to 20. नाउ इक्वेशन 2 ला 2 नी मल्टिप्लाय करा. सो इथे येईल minus 2x. सो बघा याच्यातून x पण जाईल, आता नाही जाणार होते बिकॉज प्लस करतोय, मायनस करतोय. सो इथे 11 into 2 plus 22 plus 22y, इथे plus 8z आणि 33 into 2 66. आणि आपल्याला काय करायचे, सबट्रॅक्शन, बिकॉज सबट्रॅक्शन का करायचे, दोन्ही प्लस प्लस आहे. सो सबट्रॅक्शन केल्यामुळे हा मायनसचा प्लस होऊन जाईल. ओके, हा मायनस आणि हा मायनस, सो हा गेला. 2x plus 2x झाला आता 4x. इथे काय झालं, -3 minus 25 minus 22 minus 25y आणि इथे हे पण मायनस झालं ना, सो 20 minus 66. So it is minus 46. Okay, so this is equation number 5. Okay, so आता आपण equation number 2 लिहूयात. Equation number 4, sorry, minus x plus y is equal to 1. Equation number 4, then 4x minus 25y is equal to minus 46. This is equation number 5. आता काय करावं लागेल, 25 नी y काढण्यापेक्षा x कट केलेला सोपं जाईल, बिकॉज 4 नीच मल्टिप्लाय करायचं. ओके, सो आता आपण काय करणार, बाय परफॉर्मिंग इक्वेशन 5 आणि इथं 4x आणि इथं मायनस आहे ना, सो प्लस करावं लागेल 4 इंटू इक्वेशन 4. ओके, सो पहिले इक्वेशन 5 राइट डाउन करा. अपोजिट साइन असेल तर प्लस करायचे, सेम साइन असेल तर मायनस करायचे. ओके, नाउ आता प्लसच करायचं. सो पहिले 4 नी इक्वेशन 4 ला मल्टिप्लाय करा. सो 4 नी मल्टिप्लाय केले तर minus 4x, इथे प्लस 4y आणि इथे प्लस 4. सो प्लसच करतोय आपण, तो कोणतं साइन चेंज होणार नाही, ऍज इट इज राहील. इथं -25 आणि इथे काय आलं मग 21y, 25 मधून 4 गेले. देन 46 -46 minus 4. सो हे आलं, सॉरी, -46 plus 4. सो हे आलं -42. सो मायनस मायनस प्लस झालं, y is equal to 42 upon 21. सो y ची व्हॅल्यू काय आली, 2. 21 नी 21 ला 2 नी मल्टिप्लाय केलं तर 42 येतं. ओके, नाउ पुट व्हॅल्यू ऑफ y in equation 4. इक्वेशन 4 मध्ये y ची व्हॅल्यू टाकली. सो -x plus 2 is equal to 1. सो -x is equal to 1 minus 2. सो x is equal to काय आलं, 1. बिकॉज इथे -1 राहील, -x minus equal to -1. सो x is equal to 1. ओके, नाउ x आणि 1 y ची व्हॅल्यू 1 2 3 कशात पण करा, मी 1 मध्ये करते. ओके, नाउ पुट व्हॅल्यू ऑफ x and y in equation 1. सो इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर 4 राहिलं. y ची व्हॅल्यू काय 2. सो +2 plus 2z equal to 12. ओके, सो इथे आलं 6 plus 2z equal to 12.
नाव 2z इज इक्वल टू काय आलं 12 मायनस 6 काय आलं 6 आणि z इज इक्वल टू 3. ओके सो चेक करते एकदा x ची व्हॅल्यू 1 y ची 2 आणि z ची 3 राईट आहे. ओके नाव आता आपण एक्सरसाइज मधले एक्झाम्पल घेऊयात. 6x minus y minus z is equal to 19. Equation number 1. Now सगळ्यात इझी त्या नेक्स्ट गॉस सीडल मेथड आहे आणि जॅकॉबी इटरेशन आहे त्याच्यापेक्षा इझी ही मेथड आहे बघा. जरी ह्याला काही रूल्स वगैरे नसेल स्टेप्स वगैरे नसतील तरी सुद्धा ही सगळ्यात इझी मेथड आहे बघा. 3x plus 4y plus z is equal to 26. फक्त तुमचे प्लस मायनस हे जे बेसिक रूल आहेत मॅथमॅटिक्सचे ते परफेक्ट पाहिजे. x plus 2y plus 6z is equal to 22. मी एकदा क्रॉस चेक करते इक्वेशन. 6x minus y minus z is equal to 19. 3x plus 4y plus z is equal to 26. x plus 2y plus 6z is equal to 22. ओके नाव आता z एलिमिनेट करू बघा. इथे प्लस मायनस ऑलरेडी आहेच आहे. सो आपण काय करू शकतो डायरेक्टली बाय परफॉर्मिंग एक प्लस एक मायनस आहेच आहे ना. सो इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 अपोजिट साइन असेल तर प्लस आणि मल्टिप्लाय करायची गरज नाही बिकॉज झेड झेडच आहे दोन्हीकडे. ओके सो इक्वेशन 1 ऍज इट इज आणि इक्वेशन 2 पण ऍज इट इज. काही मल्टिप्लाय वगैरे करायची गरज नाही. ठीक आहे आणि आता डायरेक्ट ऍडिशन करतोय त्याची. सो साइन जे आहे ते ऍज इट इज राहणार. सो 6 plus 3x 9x minus y plus 4y plus 3y आणि 19 plus 26 45. ओके सो 3 नी भाग जातोय का बघा सगळीकडे जातोय. सो इथे 3x येईल इथं y राहील फक्त 3 नी डिवाइड केल्यावर आणि इथं 3 1 जा 3 3 5 जा 15. सो दिस इज इक्वेशन नंबर 4. ओके नाउ बाय परफॉर्मिंग आता बघा हा सेकंड आणि थर्ड घेऊ किंवा हा आणि हा घेऊ कसं पण घेऊ. हा जर हा घेतला तर सबट्रॅक्ट करावं लागेल. सो आता आपण काय करू बाय परफॉर्मिंग इक्वेशन 3 मायनस आता इथे 6z आणायचं आहे ना. सो 6 इंटू इक्वेशन 2 आणि मायनस का बिकॉज इक्वेशन 2 आणि 3 घेतले. सो दोन्हीकडे प्लस प्लस साइन आहे म्हणून मायनस आणि 6z आणायचं आहे म्हणून इक्वेशन 2 ला 6 नी मल्टिप्लाय करायचं. सो पहिले इक्वेशन 3 राईट डाऊन करून घ्या ऍज इट इज. ओके नाउ 6 इंटू इक्वेशन 2. सो 6 नी 3 ला मल्टिप्लाय केलं तर 18x. देन 6 नी 4 ला मल्टिप्लाय केलं तर 6 इंटू 4 24y. z ला केलं तर 6z आणि 26 इंटू 6. सो इट इज 156 आणि आता आपल्याला मायनस करायचं आहे. सो मायनस केल्यामुळं हे तर मायनस राहणारच आहे प्लस हे मायनस आणि हे मायनस. सो हे प्लस मायनस गेले x मायनस 18x x मधून 18x गेला सो मायनस 17x. देन 2 minus 24 so minus 22y. Then 22 minus 156 it is minus 134. So this is equation number 5. Okay now आता equation 4 आणि 5 काय ते write down करून घेऊ. 15 this is equation number 4. Then minus 17x minus 22y is equal to minus 134 equation number 5. आता बघा 17 आणि 3 चं जसं 3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 17 त्यापेक्षा आपल्याला y काढून टाकूयात. सो वरच्या इक्वेशनला. सो आता आपण काय करू बाय परफॉर्मिंग थोडंसं लेंदी जाईल हे म्हणजे कॅल्क्युलेशन थोडे जास्त येतील. इक्वेशन 5 प्लस 22 इंटू इक्वेशन 1. इथं 22 नी का इक्वेशन 4 ला 22 नी का मल्टिप्लाय करायचं बिकॉज 22 आहे खाली. प्लस का करायचं बिकॉज इथे मायनस साइन इथे प्लस आहे सो ऍडिशन करायची. सो पहिले इक्वेशन 5 राईट डाऊन करून घेऊ. ओके आणि इक्वेशन 4 ला 22 नी मल्टिप्लाय करू. सो 22 इंटू 3 हा 22 इंटू 3 किती झाले 66x प्लस 22y आणि 15 इंटू 22 इट्स 330.
आणि प्लसच करायचे. सो कोणतंही साइन चेंज होणार नाही. प्लस -22 प्लस 22 गेले, -17 प्लस 66 इट्स 49x. देन इतर 330 आले. नाव -134 प्लस 330 इट्स 196. आता 196 ला जर 49 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 4. ओके, सो हे झालं 4. ठीक आहे. सो ह्या मेथड मध्ये जी आपली गॉस एलिमिनेशन मेथड, ह्याच्यामध्ये पॉइंट मध्ये एक्स वाय झेड येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. जर कुठे पॉइंट मध्ये आले ह्या मेथड मध्ये पर्टिक्युलर, पुढच्या मेथड मध्ये पॉइंट मध्ये आन्सर्स येतात, पण या मेथड मध्ये गॉस एलिमिनेशन मेथड मध्ये एकही आन्सर, शक्यतो 99% आन्सर एक्स पॉइंट मध्ये येणार नाही. जर पॉइंट मध्ये येत असतील तर एकदा क्रॉस चेक करून घ्यायची कॅल्क्युलेशन. ओके, नाउ आता पुट व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 4. ओके, सो इक्वेशन 4 मध्ये एक्स ची व्हॅल्यू टाकली. सो 3 × 4 12 प्लस y तसंच इक्वल टू 15. देन y इज इक्वल टू 15 मायनस 12 इट्स 3. ओके, नाउ put value of x and y in equation 1 मध्ये टाकू. ओके, सो x ची व्हॅल्यू 4 आहे आणि y ची 3 आहे. सो x ची व्हॅल्यू 4 टाकली, 6 × 4 24. y ची व्हॅल्यू 3 टाकली, सो -3 मायनस z इज इक्वल टू 19. सो 24 मायनस 3 21 मायनस z इज इक्वल टू 19. मायनस z इज इक्वल टू 19 मायनस 21. हा प्लस इकडे आल्यावर मायनस, सो इथे आलं -2. सो z इज इक्वल टू 2. सो x ची व्हॅल्यू 4, y ची व्हॅल्यू 3, z ची व्हॅल्यू 2. एकदा परत क्रॉस चेक करू शकता. इथे जर मी 4 टाकलं, सो 6 × 4 24. 24 मायनस 3 किती आलं? 21 आणि 21 मायनस 2 19. सो 19 इक्वल टू 19 येते. सो आपले जे आन्सर्स आहेत ते राईट आहे. ओके, नाउ टेक वन मोर एक्झाम्पल, देन आपण नेक्स्ट मेथड स्टार्ट करू. ओके, सो अजून एक एक्झाम्पल घेऊयात. 2x minus 3y plus 4z is equal to 7. This is equation number 1. Then 2x minus 3y plus 3z is equal to 5. Equation number 2. Then 3x plus 2y minus z is equal to 4. Equation number 3. So पहिला क्रॉस चेक करते. 2x minus 3y plus 4z 7. 5x. ओके, चुकलं. 2x minus 3y plus 4z is equal to 7. Then बघा 5x minus 2y plus 2z is equal to again 7. एक्सरसाइज मधलं प्रॉब्लेम आहे. 6x minus 3y plus 10z is equal to 23. नाउ आता झेड इलिमिनेट करा बघा. सो काय करणार आता आपण? बाय परफॉर्मिंग 1 आणि 2 वरती. सो इथे 4 आहे ना, सो इथे पण 4 आणायचं आहे. सो बाय परफॉर्मिंग इक्वेशन 1 आणि मायनस करावं लागेल इक्वेशन 2. ओके, बिकॉज दोघांची प्लस प्लस साइन आहे. -2 इंटू इक्वेशन 2. ओके, सो पहिल्यांदा इक्वेशन 1 ॲज इट इज राईट डाऊन करून घ्या आणि इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करा. सो 10x minus 4y plus 4z is equal to 14. Okay, now minus subtraction करायची. सो जे मायनस आहे ते प्लस होणार, जे प्लस आहे ते मायनस होणार. ओके, प्लस 4z मायनस 4z गेलं. सो 2 मायनस 10x मायनस 8x. ओके, ह्याला मायनस साइन आली की नाही मायनस केल्यामुळं. देन -3 प्लस 4 प्लस y 1y ना, कारण की प्लस 4 मोठा आहे. सो 4 चं साइन. देन 7 minus 14 minus 7. दिस इज इक्वेशन नंबर 4. ओके, नाउ आता 1 3 घ्या किंवा 2 3 घ्या. ओके, सो आता आपल्याला इथे 10 आणावं लागेल. ओके, इक्वेशन जर 2 आणि 3 घेतलं तर. ओके, सो 2 आणि 3 घ्या, बिकॉज आता 4 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 10 येईल. जर आपण 1 आणि 3 घेतलं तर आपल्याला z मल्टिप्लाय करायचं, तर इथे 10z आणावं लागेल. पण 4 ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर 4 येतं, 2 ने केलं तर 8 येतं, 3 ने केलं तर 12 येतं. सो होत नाहीये. सो
2 आणि 3 घ्या. सो 2 ला 5 नी मल्टिप्लाय करावं लागेल. सो इक्वेशन 2 ला 5 नी मल्टिप्लाय करावं लागेल आणि इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करावं लागेल बिकॉज दोन्हीकडे प्लस प्लस आहे. ओके, सो बाय परफॉर्मिंग इक्वेशन 3 minus 5 into इक्वेशन 2. ओके, इक्वेशन 3 पहिले राईट डाऊन करून घ्या. दिस इज इक्वेशन 3. नाउ 5 नी मल्टिप्लाय करा इक्वेशन 2 ला. सो 5 नी केल्यावर 25x 10y plus 10z 7 into 5 35. नाउ सबट्रॅक्ट करायचे. सबट्रॅक्ट केल्यामुळे हे प्लस हे मायनस हे मायनस. सो प्लस 10z मायनस 10z गेलं 6 minus 25 इट्स minus 19x. ओके, देन minus 3 plus 10 इट्स plus 7y आणि 23 minus 35 इट्स minus 12. इक्वेशन नंबर 5. ओके, नाउ 4 आणि 5 इक्वेशन राईट डाऊन करा. minus 8x plus y is equal to minus 7. then minus 19x plus 7y is equal to minus 12. नाउ आता आपण इक्वेशन yच काढावं लागेल बिकॉज 8 ला इथं 19 आणण्यासाठी 8 ला कोणताच असा नंबर नाही की तुम्ही मल्टिप्लाय केल्यावर 19 येईल, पण इथे 7y येऊ शकतं 7 नी मल्टिप्लाय केल्यावर. ओके, आणि दोन्हीकडे प्लस प्लस आहे म्हणजे सबट्रॅक्ट करावं लागेल. सो बाय परफॉर्मिंग इक्वेशन 5 minus 7 into इक्वेशन 4. ओके, सो इक्वेशन 5 राईट डाऊन करा ॲज इट इज. then 7 into equation 4. so 7 into 8 minus 56. then plus 7y आणि minus 49. 7 नी मल्टिप्लाय केल्यावर देन आपल्याला सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन केल्यामुळे हा प्लस हा मायनस आणि हा प्लस. ओके, सो प्लस 7y minus 7y गेलं. देन minus 19 plus 56 37x. then minus 12 plus 49 it's 37 बघा. आणि मग x is equal to काय 1 आहे. ओके, नाउ पुट x is equal to 1 इन इक्वेशन 4 किंवा 5. आपण 4 मध्ये टाकते. ओके, सो x ची व्हॅल्यू 1 टाकली तर minus 8 येईल plus y is equal to minus 7. y is equal to minus 7 plus 8. so y ची व्हॅल्यू पण आली 1. ओके, नाउ put value of x and y in equation 1. x आणि y दोघांची व्हॅल्यू 1 1 आहे. सो इथे येईल 2 minus 3 plus 4z is equal to 7. so minus 1 plus 4z is equal to 7. 4z is equal to 7 plus 1 हाफ 1 इकडं प्लस होईल. then 4z is equal to 8 and z is equal to 2. ओके, सो x ची व्हॅल्यू आली 1, y ची पण आली 1 आणि z ची आली 2. ओके, सो दिस इज गॉस एलिमिनेशन मेथड. नाउ द नेक्स्ट मेथड इज जॅकोबीज इटरेशन मेथड. नाउ नेक्स्ट मेथड आहे बघा जॅकोबीज इटरेशन मेथड. as the name suggests इटरेशन. इटरेशन मीन्स जसं आपण रूट मध्ये मॅक्स आपण 3 इटरेशन कसे फाइंड आउट केले तसे तुम्हाला इथे स्पेसिफाय केलेलं असेल की 2 इटरेशन पर्यंत व्हॅल्यू काढा x y z च्या. आणि जर स्पेसिफाय नसेल केले 2 इटरेशन 3 इटरेशन आणि जर स्पेसिफाय नसेल केले तर मॅक्स 3 इटरेशन पर्यंत व्हॅल्यू काढायच्या. ओके, आणि जर स्पेसिफाय केले असतील तर जेवढे इटरेशन तेवढ्या व्हॅल्यू काढायच्या. ओके, नाउ आता ही मेथड कशी होते बघा. तुम्हाला इक्वेशन दिलेले असतात 3 जसे आता आपण गॉस एलिमिनेशन मध्ये दिलेले सेम त्याच वे. तुम्हाला इक्वेशन सपोज हे 3 दिलेले आहेत. इथे मायनस सुद्धा असू शकतं साइन. ओके, हे फक्त फॉर एक्झाम्पल आहे. ओके, हे 3 इक्वेशन दिले की पहिल्यांदा तुम्ही काय करणार x ची व्हॅल्यू काढून घेणार. x y आणि z ची व्हॅल्यू कशी म्हणजे एक फॉर्म्युला तयार करणार. ओके, सो नॉर्मली तुम्ही बघा आता जर मला ह्या x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर पहिले काय करणार ही टर्म तुम्ही एका साइडला नेणार बाकी या सगळ्या इकडे. सो ह्याच इक्वेशनला कसं नेणार बघा तुम्ही. म्हणजे इथे डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे पण तो कसा आलाय ते लक्षात ठेवण्यासाठी बघा हा फॉर्म्युला तुम्हाला दिलाय d1 minus
d1y मायनस c1z असा हा फॉर्म्युला दिलाय. सो हाच कसा आणलाय बघा, ही टर्म पहिले एका साईडलाच ठेवली आपण. ओके, आणि d1 राईट हँड साईडलाच आहे आणि ह्या दोन इकडे प्लस इकडे आल्यावरती मायनस होते. ओके, आणि आपल्याला x ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची तर हा जो a1 ह्याला मल्टिप्लाय, ह्या होल तिघांना पण काय होणार, डिवाइड होणार, म्हणून तो असा खाली घेतलाय. म्हणजे जो a1 आहे ते ऑल 3 ला डिवाइड होतोय असं. सेम तसंच आता आपण y ची पण काढणार आणि z ची पण काढणार. ओके, सो y ची व्हॅल्यू कशी काढायची, सेकंड इक्वेशन वरून काढायची, नॉट फर्स्ट. सो फर्स्ट इक्वेशन वरून x ची व्हॅल्यू काढायची, सेकंड वरून y ची काढायची आणि थर्ड वरून z ची काढायची. सो सेकंड वरून जर y ची काढली, सो जसं x ची काढतोय आपण, सो x चा कोएफिशियंट इथे अपॉन येतोय आणि बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू मायनस होत्या. सेम तसंच इथे काय होणार, y चा कोएफिशियंट डिवाइड होईल आणि इकडे काय होईल, d2 मायनस a2x मायनस c2z, हे लक्षात ठेवायचं. ओके, नाउ z इथून काढायचंय. सो हा जो z चा कोएफिशियंट आहे हा डिवाइड होणार आणि राहिलेल्या टर्म d3 मायनस ही टर्म आणि ही टर्म मायनस होईल. ओके, सो तुम्हाला x y z च्या व्हॅल्यू मिळाल्या की तुम्ही काय करणार, स्टार्टिंगला x0 y0 आणि z0, x0 इक्वल टू y0 इक्वल टू z0 इज इक्वल टू 0 पुट करून तुम्ही फर्स्ट इटरेशन x1 y1 and z2 च्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार. म्हणजेच काय, इथं ह्याला x1 म्हणणार, इटरेशन तुम्ही सुरू करणार. बघा आता कसं करणार, फर्स्ट इटरेशन फॉर्म्युला हाच ठेवायचा. सो इथं x च्या ऐवजी x1 लिहायचं. ओके, आणि फर्स्ट इटरेशनला कंपल्सरी इथे आता x फाइंड आउट करतोय, सो आपण y आणि z ची व्हॅल्यू काय टाकायची, 0 0 टाकायची. ओके, सो तुम्हाला व्हॅल्यू मिळेल x1 ची, देन y1 ची आणि z1 ची. काय पुट करायचं, इकडे रिस्पेक्ट टू x1 y1 z1 लिहायचं आणि रिस्पेक्ट टू पुढे जिथं जिथं x आणि y असेल तिथं 0 पुट करायचं. ओके, नाउ सेकंड इटरेशनला काय करायचं, x2 फाइंड आउट करणार, x2 y2 z2. फॉर्म्युले हेच, फक्त इथे आता ज्या तुम्हाला प्रिव्हियस इटरेशनला x y आणि z च्या व्हॅल्यू मिळाल्या ते इथे पुट करून x2 y2 z2 काढायचं. ओके, x3 ला काय करायचं, x आणि इथे x3 y3 z3 येईल आणि इथे y z आणि x च्या व्हॅल्यू कोणत्या घ्यायच्या, ज्या आधीच्या इटरेशनला मिळाल्या त्या. ओके, फक्त फर्स्ट इटरेशनला x1 y1 z1 फाइंड आउट करण्यासाठी रिस्पेक्ट टू व्हॅल्यू 0 टाकायची. सेकंड इटरेशन पासून त्या व्हॅल्यू आधीच्या इटरेशनच्या ज्या व्हॅल्यू मिळाल्या त्या पुट करायच्या. ओके, असं तुम्ही मॅक्स 3 इटरेशन पर्यंत करणार. तुम्हाला जर गिवन दिलेले असतील की फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x y and z अप टू 1 इटरेशन, अप टू 2 इटरेशन, अप टू 3 इटरेशन, तर जे तुम्हाला स्पेसिफाय केलेलं आहे अप टू दॅट इटरेशन फाइंड आउट करा आणि इफ स्पेसिफाय नसेल केलेलं तर थर्ड इटरेशन पर्यंत फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट एक्झाम्पल. सो इथे सुद्धा तुम्हाला आता बघा पॉइंट मध्ये व्हॅल्यूज येणार आहेत. सो कॅल्क्युलेटर ठेवायचे जवळ, ठीक आहे. सो आता मी जॅकोबीज मेथड वगैरे लिहित नाही, त्याच मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो तुम्हाला आता दिलेले आहेत बघा इक्वेशन 20x प्लस y मायनस 2z इज इक्वल टू 70, देन 3x प्लस 20y मायनस z प्लस 18 इज इक्वल टू 0, देन 2x मायनस 3y प्लस 20z इज इक्वल टू 25. पहिले आपले प्रॉपर फॉर्मॅट मध्ये आहेत का. सो फर्स्ट इक्वेशन काय आहे, 20x प्लस y मायनस 2z इज इक्वल टू 70. सो दिस इज इन प्रॉपर फॉर्मॅट, म्हणजे x y z च्या टर्म एका साइडला आहेत आणि कॉन्स्टंट एका साइडला आहे. नाउ सेकंड 3x प्लस 20y मायनस z, पण हा प्लस 18 कुठे पाहिजे, राईट हँड साइडला. सो प्लस 18 इकडे गेल्यावरती मायनस 18 असं बरोबर स्पेसिफाय करून घ्यायच्या. देन 2x मायनस 3y प्लस 20z इज इक्वल टू 25. सो दिस इज राईट आहे. ओके, नाउ आता आपण सुरुवातीला x y आणि z च्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घेणार, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, सो पहिल्या इक्वेशन वरून x ची व्हॅल्यू, सो जो x चा कोएफिशियंट आहे तो काय करतो आपण 1/20. ओके, देन कॉन्स्टंट लिहितो इक्वल टू च्या राईट हँड साइडचं. देन ह्या ज्या दोन टर्म आहेत ही सोडून, बिकॉज x ची व्हॅल्यू, सो ह्या सोडून ज्या टर्म आहेत त्या पलीकडच्या
वरच्या साईडला न्यायच्या, जो ती प्लस आहे जी मायनस होणार, जी मायनस आहे ती प्लस होणार. सो -y प्लस 2z. दिस इज इक्वेशन नंबर 1. आलं लक्षात. नाउ इक्वेशन 2 वरून y ची व्हॅल्यू काढायची. सो y चा कोएफिशियंट अगेन 20, तो असा लिहायचा. देन जे कॉन्स्टंट आहे ते -18 ॲज इट इज. नाउ y ची टर्म सोडून 3x आणि -z. सो -3x होणार आणि प्लस z होणार. आलं लक्षात. नाउ z तिसऱ्या इक्वेशन वरून. सो ह्याचा पण कोएफिशियंट 20 आहे. सो 1/20. देन कॉन्स्टंट लिहायचे इक्वल टू च्या राईट हँड साइडचा ॲज इट इज. नाउ z ची टर्म सोडून ह्या दोन टर्म, ही मायनस होणार, ही प्लस होणार. सो -2x प्लस 3y. इक्वेशन नंबर 3. ओके. सो सुरुवातीला फर्स्ट इटरेशन फाइंड आउट करण्यासाठी आता आपण x y च्या व्हॅल्यू काय पुट करणार, 0. ओके. सो व्यवस्थित आता लक्ष द्या बघा. सो फर्स्ट iteration. Okay, so put x0 equal to y0, z0 is equal to 0. we get आता फर्स्ट काढतोय म्हणून x1. सो आता x1 फाइंड आउट ह्या फॉर्म्युला वरून फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट इटरेशनला x फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट इटरेशनला जिथे y आणि z आहे तिथे व्हॅल्यू 0 पुट करायची. ॲज सिंपल. सो 1/20 इंटू इथे 0 आणि 0 पुट केली तर हे पूर्ण 0 होऊन जाईल. सो फक्त 17 राहील. आलं लक्षात. नाउ y1. सो आता y चा फॉर्म्युला. सो y1 इथे x आणि z ची व्हॅल्यू पण काय पुट करायची, 0. सो 1/20 तसंच आणि हे -18 ॲज इट इज राहील आणि ही 0 होऊन जाईल, ही पण 0 होऊन जाईल. ठीक आहे. आणि z1 x आणि y चे 0. सो फक्त काय राहील, 25 राहील. सो आता बघा 17/20 -18/20 25/20. नाउ यूज द कॅल्क्युलेटर. डायरेक्ट डिवाइड होत असेल तर ठीक आहे, पण 17 डिवाइड बाय 20. सो इट्स 0.85 -18 डिवाइड बाय 20 -0.9 -0.9. then 25 divided by 20 it's 1.25. ओके. हे झालं फर्स्ट इटरेशन. आता सेकंड इटरेशनला काय करायचं, आता इथे स्पेसिफाय नव्हतं केलं ह्या एक्झाम्पल मध्ये. सो 3 इटरेशन पर्यंत फाइंड आउट करायचं. सो सेकंड इटरेशनला काय करायचं, फॉर्म्युला हाच यूज करायचा. फक्त आता x फाइंड आउट करताना y आणि z च्या व्हॅल्यू ज्या तुम्हाला प्रिव्हियस इटरेशनला फाइंड आउट झाल्या त्या टाकायच्या ह्या. ओके. y फाइंड आउट करताना x आणि z च्या सेकंड इटरेशन आहे ना, सो फर्स्ट इटरेशनला काय व्हॅल्यू मिळाल्या x y त्या टाकणार. ओके. फक्त फर्स्ट इटरेशनला 0 0 टाकायचे. ओके. नाउ बघा x1. सो फॉर्म्युला काय बघा, 1/20. ओके. नाउ इथे आता आपण 1/20 झालं. ठीक आहे. नाउ नेक्स्ट 17 ॲज इट इज. आता y ची व्हॅल्यू कोणती टाकणार, सेकंड इटरेशन आपण फाइंड आउट. सो फर्स्ट इटरेशनला y ची व्हॅल्यू काय मिळाली, -0.9. सो इथे पण मायनस आहे. सो काय प्लस 0.9. देन प्लस 2 इंटू z. z काय मिळालं सेकंडच्या फर्स्ट इटरेशनला 1.25. आलं लक्षात. असं फाइंड आउट करायचं. ठीक आहे. नाउ y1 चा फॉर्म्युला म्हणजे y चाच फॉर्म्युला. कॉन्स्टंट आहे ते राईट डाऊन करायचं. आता इथे x ची व्हॅल्यू काय टाकायची, आपण सेकंड इटरेशनला काढतोय ना. सो फर्स्ट इटरेशनला x ची व्हॅल्यू काय मिळाली, 0.18. सो -3 इंटू 0.85. देन प्लस z ची व्हॅल्यू काय मिळाली, 1.25. ओके. नाउ z1 1/20. ओके. 25. देन x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला फर्स्ट इटरेशनला 0.85. सो -2 इंटू 0.85. ओके. आणि प्लस 3 इंटू y ची व्हॅल्यू काय मिळाली, -0.9. ओके. नाउ कॅल्क्युलेटरनी करा बघा डायरेक्ट. सो 17 प्लस 0.9 प्लस 2 इंटू 1.25. सो हे आले 20.4 आणि त्याला परत डिवाइड करायचं ह्या 20. ओके. सो आन्सर येतं 1.02. ओके. नाउ अगेन सेकंड आता -18 -
3 into 0.85 plus 1.25 आणि divide by 20. Okay, so answer आलाय minus 0.965. Okay, now next 25. बघा आता ही steps calculate करते. 25 minus 2 into 0.85 plus sorry 3 into minus 0.9. Okay, and divide by 20. So आले 1.03. 1.03 right आहे. सो थर्ड इटरेशन पर्यंत फाइंड आउट करायचंय. नाउ अगेन आता आपण आता आपल्या परत हा फॉर्म्युला. नाउ थर्ड इटरेशन. सो x3 is equal to 1/20 into 17 minus आता y. सो सेकंड थर्ड इटरेशन ना. सो सेकंड इटरेशनला y काय मिळालं इथं. नाउ सेकंड इटरेशनला y काय मिळालं आपल्याला मायनस 0.965 तो टाकायचा इथे. ओके, सो इथे मायनस मिळालं, सो प्लस होऊन जाईल 0.965 प्लस 2 इंटू झेड. आता आपण x3 काढतोय, सो z2 काय मिळालेला तो टाकायचा 1.03. ओके, नाउ सेम y3 1/20 देन हे मायनस 18. इथं काय मायनस 3 इंटू x. x काय मिळालेला y3 काढतोय ना, सो x2 काय मिळालेला 1.02 प्लस z. z काय मिळालं आपल्याला 1.03. ओके, नाउ z3 1/20 20 हा फॉर्म्युला, हे मेन फॉर्म्युला यूज करायचे. सो 25 मायनस 2 इंटू x काय मिळाले आपल्याला 1.02. बघा गॉस सिडलची थर्ड मेथड आहे ना, ती पण थोडीफार सेमच आहे. सो हे जास्त महत्वाचे आहे बघा. देन प्लस 3 इंटू y. y काय मिळाले आपल्याला मायनस 0.965. ओके, सो आता आपण कॅल्क्युलेशन करू. पहिले हे x3 चं कॅल्क्युलेशन करते. सो 17 प्लस 0.965 प्लस 2 इंटू 1.03. okay, and divide by 20. so it's 1.00125. so answer काय आलं 1.001. okay, now next minus 18 minus 3 into 1.02 plus 1.03 divide by 20. so it's minus 1.0. same आले बघा, फक्त minus 1.001. okay, now 25 minus 2 into 1.02 plus 3 into minus 0.965 and divide by 20. so it's 1.003. okay, so आता ह्या व्हॅल्यू तर आपल्याला मिळाल्या. थर्ड इटरेशन मॅक्स आहे, याच्यापेक्षा जास्त काढायचं नाही. ओके, सो आफ्टर 3 इटरेशन नियर बाय व्हॅल्यू लिहून टाकायच्या बघा. सो 1.001 म्हणजेच काय 1. ओके, y is equal to y minus 1.001 means what minus 1 because 0.00 चे नसो 1च करू शकतो आपण. and z is equal to पण 1. सो ह्या व्हॅल्यू तुम्हाला अप्रॉक्सिमेटली मिळालेल्या आहेत. सपोज जर असं असतं 1.9 आलं असतं तर मग तुम्ही 2 लिहिलं असतं. ओके, 1.6 जरी आलं असतं तरी 2 लिहिलं असतं. बिकॉज जर नंबर पॉइंट नंतरचा 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर आधीच्या ह्याच्यात आपण 1 ऍड करतो. सो इथे 1.0 आहे, सो त्याला 1 लिहिलंय. ओके, सो पुढे येऊ शकतात तुम्हाला एक्झाम्पल. जर 0.8 आलं तर तरी पण आता बघा, जर असं आलं 0.8 आन्सर शेवटी. सो आता पॉइंट हा आहे, सो पॉइंट नंतरचा जो नंबर आहे तो 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर आधीच्या ह्याच्यात 1 ऍड करायचं. जर 0.8 आलं तरी पण तुम्ही 1 द्यायचं. आलं का लक्षात? ठीक आहे, सो दिस इज. आणि जर 0.2 आलं तर तुम्ही 0 लिहून द्यायचं. x ची व्हॅल्यू 0 बिकॉज 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तरच आधीच्या ह्याच्यामध्ये 1 ऍड करायचं. आलं लक्षात? ठीक आहे, सो हे झालं तुमचं फर्स्ट एक्झाम्पल ऑफ जॅकोबीज इटरेशन मेथड. नाउ द सेकंड एक्झाम्पल.
5x minus y plus z is equal to 10. Then 2x plus 4y equal to 12. Then x plus y plus 5z is equal to -1. बघा आता हे प्रॉपर फॉर्मॅट मध्ये आहे का चेक करायचं. ओके, सो इथे बघा झेड नसू द्या ना, ठीक आहे, पण जे व्हेरिएबल्स आहेत ते एका साईडला आहेत आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू एका साईडला आहे. सो आता पहिले आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ बाय फर्स्ट इक्वेशन. सो x चा जो कोएफिशियंट आहे तो लिहायचा 1 अपॉन जो असेल तो, देन ही व्हॅल्यू 10 आणि मायनस रिमेनिंग टर्म. सो जी मायनस आहे ती होईल प्लस इकडे येताना आणि जी प्लस आहे ती होईल मायनस. दिस इज इक्वेशन नंबर 1. नाउ आता सेकंड मधून y काढायचा. सो y इज इक्वल टू काय 1 अपॉन 4. सो 4 हा त्याचा कोएफिशियंट आहे. नाउ राहिलं काय हा कॉन्स्टंट व्हॅल्यू. देन फक्त आता x ची टर्म राहते, झेड तर नाहीच आहे. सो काय फक्त -2x. ओके, नाउ z इज इक्वल टू आता इथे किती z. सो 1 अपॉन 5z. ओके, आणि हे -1. ओके, नाउ ही जी x आहे ती -x आणि हा जो प्लस y तो -y. ओके, नाउ put x0 means y0 because x1 y1 z1 फाइंड आउट करतो तेव्हा ते 0 0 येणार. ओके, व्हॅल्यू 0 पुट करायची फॉर द फर्स्ट इटरेशन. सो इथेच लिहिते फर्स्ट इटरेशन. ओके, सो फॉर्म्युला आपला x1 इज इक्वल टू 1 अपॉन 5. सो y आणि z तर 0 पुट करायचा. फर्स्ट साठी फक्त एवढंच येणार. सो 10 अपॉन 5 इट्स 2. काय आलं 2 आलं. ओके, नाउ y1 0 पुट केला तर 0 होईल. सो फक्त काय राहिलं 1 अपॉन 4 इंटू 12. सो 12 ला 4 ने डिवाइड केलं तर 3. देन z1 1 अपॉन 5 इंटू -1 आणि इथं दोन्ही 0 0 आहे. सो आन्सर काय येईल आता ह्याचं -1 डिवाइड बाय 5. सो येईल -0.2. ओके, नाउ सेकंड इटरेशन. सो सेकंड इटरेशन ला x2 y2 and z2. सो पहिले कॉन्स्टंट लिहून घ्या 1 अपॉन 5 इंटू 10. आता y आणि z ची व्हॅल्यू काय सेकंड इटरेशन ना. सो फर्स्ट इटरेशनला काय आली y ची व्हॅल्यू 3. सो +3 तर प्लस साइन आणि मायनस z. सो z मायनसच आलेला आहे. सो प्लस 0.2 येईल. देन 1 अपॉन 4 नंतर हा 12 तसंच आणि x काय आलेला आहे आता आधीच्या इटरेशनला 2. सो -2 इंटू 2. देन 1 अपॉन 5 z2 काढतोय आता आपण -1. देन x काय आलेलं आहे 2. सो इथे -2 आणि y काय आलाय 3. सो -3. नाउ कॅल्क्युलेशन करूया त्याचं आपण आता. x1 x2 काढूया. सो 10 प्लस 3 प्लस 0.2 इट्स 13.2 डिवाइड बाय 5. सो आन्सर आले 2.64. ओके, नाउ नेक्स्ट आता y2 काढते हा वाला. So 12 minus 4 and divide by 4. So answer आलं 2. Okay, now next आता हे -2 -3 -5 -6. So -6 divide by 5. So answer आले -1.2. Now last iteration, third iteration. Okay, so third iteration ला x3 y3 and z3. सो x आणि y z च्या व्हॅल्यू फर्स्ट इटरेशनच्या. सो पहिल्यांदा हा फॉर्म्युला बघायचा 1 अपॉन 5 10. द y लिहायचा आहे. सो y कोणता लिहायचा x3 फाइंड आउट करताना y2. सो y2 काय आलेला आहे 2 प्लस 2. ओके, नाउ मायनस z काय आलेला आहे -1.2. सो इथं होऊन जाईल प्लस 1 अपॉन 1.2. देन 1 अपॉन 4 इथे आहे 12 -2 इंटू x काय x2 x3 y3 काढतो ना. सो x2 काय आलेला आहे 2.64. ओके, नाउ z3 1 अपॉन 5 इंटू -1 x. आता x काय आलेला आहे आधीच्या इटरेशनला 2.64 आणि y काय आलेला आहे 2. ओके, सो आता कॅल्क्युलेशन करते 10 हा वाला कॅल्क्युलेशन करते 10
plus 2 plus 1.2 and divide by 5. So again 2.64 आलेला आहे बघा आन्सर. ठीक आहे. त्याच्यानंतर y3, so 12 minus 2 into 2.64 and divide by 4. So answer आले 1.68. Okay, now Z3 minus 1 minus 2.64 minus 2 minus 5.64 divided by 5. So answer आले minus 1.128. ओके, सो आता तुम्हाला ऑप्शन येतील ऑनलाईन एक्झाम असेल तर. सो हे ऑप्शन चेक करा. जर हे ऑप्शन नसतील तर मग काय करायचं, x3 ची व्हॅल्यू आता इथं 2.64 आहे ना, सो हा जो पॉइंट आहे तो 5 पेक्षा मोठा आहे, सो इथे 3 लिहून टाकायची. जर ही व्हॅल्यू ह्या पॉइंट मध्ये व्हॅल्यू नसतील ऑप्शन मध्ये तर अशा x लिहिलेला असेल. ठीक आहे, पॉइंट मध्ये नसतील व्हॅल्यू तर मग डायरेक्टली राऊंड केलेले असतील. ओके, 1.68, सो याला 2 करून देणार. इथे काय -1.12 आहे ना, सो पॉइंट हा 0.1 आहे, सो -1. सो ह्या व्हॅल्यू क्रॉस चेक करायचं. जर पॉइंट मध्ये आन्सर नसेल ऑप्शन मध्ये तर हे आन्सर असेल 3, 2, -1. ओके, सो हे झाले आपले सेकंड मेथड. आता तुम्हाला काही एक्झाम्पल देते, ते सॉल्व्ह करा. गॉसचे मी भरपूर सारे एक्झाम्पल घेतले, तरी पण तुम्हाला गॉस एलिमिनेशनचे पण देते 2-3 प्रॉब्लेम्स, ते सॉल्व्ह करा. गॉस एलिमिनेशन मेथडने पहिल्यांदा XYZ च्या व्हॅल्यू. सो फर्स्ट एक्झाम्पल, x plus y plus z is equal to 6, then 2x minus 3y plus 3z is equal to 5, 3x plus 2y minus z is equal to 4, x plus y plus z is equal to 6, 2x minus 3y plus 3z 5, 3x 2y minus z 4. Okay, now second, x plus 2y minus z is equal to 1, 2x minus 3y plus z is equal to 3, 3x plus 2y plus z is equal to -1. Okay, हे दोन एक्झाम्पल सॉल्व करा and then by Jacobi's iteration method. First example, 20x plus y minus 2z is equal to 17, then 2x minus 3y plus 20z is equal to 25, then 3x plus 20y minus z is equal to -80. आता बघा, हे फर्स्ट इक्वेशन घ्या, हे सेकंड घ्या आणि हे थर्ड घ्या. घेताना जरी मी तुम्हाला सेकंड हे दिला असेल, बिकॉज बघा कोएफिशियंट सेम आहे ना, सो आपण पहिल्या इक्वेशन ने x फाइंड आउट करतो. सो ह्याचा 20 आला, सो हा y चा 20 घ्या आणि हा z चा. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. जरी तसं नाही केलं मग तुम्ही जरी ह्याला सेकंड म्हणलं तर मग 1/-3. ओके, बाकी काही नाही फरक. पण जर कोएफिशियंट सेम दिसत असले ना तर मग तो काढा. म्हणजे सेकंड इक्वेशनला तुम्ही z काढा आणि थर्डला y काढा. जर कोएफिशियंट सेम असेल तर, आणि वेगवेगळे असेल तर मग तुमच्या वेळेने करा. फक्त आपल्या पहिल्या इक्वेशनला x काढायचा, दुसऱ्याला y, तिसऱ्याला z, तसंच. ओके, अजून एक घ्या, 10x minus 2y minus 2z is equal to 6, then -x minus y plus 10z is equal to 8, then minus. नेक्स्ट लेक्चरला मी अजून 2-3 प्रॉब्लेम जॅकोबीचे घेईल, 2 प्रॉब्लेम्स, आणि मग आपली थर्ड मेथड, म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपला सिलेबस कंप्लीट होऊन जाईल. ओके, बिकॉज थर्ड मेथड साठी परत जॅकोबीज एकदा रिवाइज करणं नेसेसरी आहे. थोडेफार सेम रूल आहेत. ठीक आहे, सो हे
4 एक्झाम्पल सॉल्व्ह करा. नेक्स्ट लेक्चरला वी विल फिनिश विथ अवर सिलेबस.